स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। मुंदो अशोक खरात प्रकरणातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेले सर्व 7 गुन्हे आता एसआयटी कडे वर्ग करण्यात आले। 7 महिलांनी लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप करत गुन्हे दाखल केले असून यापूर्वी क्राईम ब्रांचकडे वर्ग केलेला गुन्हाही आता एसआयटी कडे सोपवण्यात आलाय। यापुढील संपूर्ण तपास एसआयटी कडूनच केला जाणार असून अशोक खरात यांची तब्बल 8 तासांपासून चौकशी कालही झालेली आहे। मुंदो अशोक खरातचा आणखी एक पाप समोर आलाय। 2008 मध्ये अशोक खरातनं एका पत्रकाराची हत्या केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। याबाबत एका वर्तमानपत्रात 10 लेख छापून आले, पण पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला असंही आव्हाडांनी म्हटलंय। तर कोणत्या अधिकाऱ्यांना किती पैसे घेतले हे मुख्यमंत्र्यांना माहिती असल्याचा दावाही आव्हाडांनी केलाय। या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला। ते साल होतं 2007 साली। नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही। सकाळमध्ये याच्यावर चर्चा झाली। सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती। म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहीत नव्हता, पत्रकारांना माहीत नव्हता, पोलिसांना माहीत नव्हता, अशातला काही भाग नाही। पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं। 38 आमदारांची लिस्ट आहे, त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या। आता परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक जण एकेकाचं बोट तपासत होते। हे तू नाही ना कापून आला, हे तू नाही ना कापून आला। हा खरं विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने। पण अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती महाराष्ट्रात। खरात प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधलाय। खरात प्रकरणातील पेन ड्राईव्ह समोर आणा, मंत्रिमंडळातील 2-3 जणांची विकेट जाईल असंही वडेट्टीवार म्हणाले। इतकंच नव्हे तर सरकारमधील मंत्र्यांना वाचवण्यासाठी खरातचा एन्काउंटरही होऊ शकतो असं खळबळजनक विधान वडेट्टीवारांनी केलंय। पेन ड्राईव्ह आणा ना पुढे, मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील। कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाही। मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल। वडेट्टीवारांप्रमाणेच काँग्रेसच्या नाना पटोलेंनीही भोंदूबाबा अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता वर्तवली आहे। अमेरिकेच्या जेफ्री एप्स्टीनला जसं तुरुंगात मारण्यात आलं त्याचप्रमाणे खरात फाईल्समधील अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असंही पटोले म्हणाले। अशोक खराचं एन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर, ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण। जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना त्याची फाईल तयार झाल्यानंतर हे सगळे अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर येत असतानाच त्यानं या माध्यमातून मोठी मोहमाया देखील समवल्याचं समोर आलंय। शिर्डीत त्याच्या नावावर असणारे 2 प्लॉट समोर आल्यानंतर आता काकडी शिवारातील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर 5 एकर प्लॉटची खरेदी केल्याचंही समोर येत आहे। 2 वर्षापूर्वी शिर्डी विमानतळावर जात असताना या ठिकाणचा प्लॉट आवडला आणि त्यानं खरेदी केला असल्याची माहिती प्लॉट विकणाऱ्या विजय कोते यांनी दिली आहे। विशेष म्हणजे हेच काकडी गाव अशोक खरातचं आजोळ असल्याचं देखील समोर आलंय। साधारणतः 1 वर्षापूर्वी कॅप्टन साहेब या ठिकाणी एअरपोर्टला जात असताना आम्ही प्लॉटवरती हीच डेव्हलपमेंटची जी कामं आहेत ती चालू होती आणि त्यांच्या मामाचं हे गाव आहे, काकडी हे गाव कॅप्टन साहेबांच्या मामाचं आहे असं त्यांनी जेव्हा तिथे भेटले तेव्हा सांगितलं।
आणि मला प्लॉट घ्यायचा असं ते म्हणले. हा आमचा 75 एकरचा प्लॉट आहे, ज्यामध्ये साधारणतः आम्ही 18 ते 20 लोक पूर्ण आहोत आणि साधारणतः येण्याची प्रक्रिया प्राथमिक मंजुरी झाली. आता अंतिम येण्याचं काम ड्रेनेज स्टेट रोड सर्व झालेलं आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातचे धागेदोरे पनवेलपर्यंत असल्याचं समोर आलंय. पनवेलमधील शिरडोन गावात 1 एकर 12 गुंठे जागा अशोक खरातनं आपल्या मुलीच्या नावावर खरेदी केल्याचं समजतंय. करोडोंची जमीन खरेदी करून यासाठी महसूल अधिकाऱ्यांनीही मदत केल्याची चर्चा रंगली आहे आणि त्यामुळे पनवेलमधील जमिनी प्रकरणीही राज्य सरकार चौकशी करणार असल्याची माहिती समोर येते. विविध पक्षांमधल्या खास करून सत्ताधारी गटातील नेत्यांचा खराशी संबंध असल्याचा दावा केला जातोय. शिर्डी पोलीस ठाणे येथे वर्षभरापूर्वी गुन्हा नोंद होऊनही तो दबला गेला असा आरोप ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईक यांनी केला. दरम्यान खरातकडे अनेक मोठी नावं असल्याची चर्चा असून ती एकापाठोपाठ एक समोर येत आहेत आणि त्यामुळे खरातला संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी वैभव नाईकांनी केली आहे. आता भोंदू खरातांकडे सगळ्यांची नावं आहेत, एक नावं बाहेर पडत आहेत, परंतु ही नावं अजून किती नावं बाहेर पडतील यासाठी खरोखरच भोंदू खराताला संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याच्या जीविताला धोका होईल तर ही नावं पुढची नावं उघडण्यासाठी सत्तेसाठी हे रेडा कापू शकतात तर माणसाला पण कापू शकतात. त्यामुळे ह्याच्यावर त्यांना संरक्षण मिळून योग्य नावं जी खरी आहेत ती बाहेर पडली पाहिजे. अजितदादांच्या अपघातावर विधानसभेत मुख्यमंत्री